महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीतील गंभीर त्रुटींवर माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला। महात्मा फुले जन आरोग्य योजना सरकारी रुग्णालयांपुरती मर्यादित असलेल्या या योजनेत सोलापूर जिल्ह्यातील समन्वयक नागराज गुजरे यांच्याकडून रुग्णालयांकडून 10 ते 15,000 रुपयांच्या पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारीमुळे अनेक रुग्णालये ही योजना स्वीकारण्यास तयार नसल्याची बाबही निदर्शनास आणून देताना पैसे मागणाऱ्या गुजरे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची आग्रही मागणी केली। यावर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कारवाईचे निर्देश दिलेत। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना याच्यामध्ये होत असलेल्या अनेक आजारावरती त्या ठिकाणी सर्पदंश सारखा आजार मंत्री महोदय ज्याला इंजेक्शन 40 ते 30,000 रुपये किंमत आहे, त्यामुळं डॉक्टर त्या ठिकाणी घेत नाहीत आणि त्यांना पेशंटला दाखल करून घेत नाहीत। नंतर आत्महत्या ज्याची केलेली केस आहे त्याला देखील या योजनेमध्ये समाविष्ट मंत्री महोदय होत नाही। मग अनेक त्या ठिकाणी अडचणी येतात। मग अपेंडिक्स सारखे नेत्र सर्जन किंवा छोट्या छोट्या शस्त्रक्रिया देखील आपल्या इथं करायच्या असतील तर OPD वरती त्या ठिकाणी प्रतीक्षा आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये वेळ लागतो। आणि दुसऱ्या बाजूला आपण जे फक्त सरकारी रुग्णालयातच ह्या योजना चालत आहेत, मग खाजगी रुग्णालयात ह्या योजना चालल्या तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये देखील याची सोय होईल। परंतु सोलापूरचा एक उदाहरणार्थ सांगतो, सोलापूरचे समन्वय म्हणून नागराज गुजरे म्हणून आहेत, तर ते हॉस्पिटलवाल्याकडनं 10 ते 15,000 रुपये घेतल्याशिवाय त्या ठिकाणी त्यांना तुमची योजना चालवायची आहे तर एवढे पैसे दिल्याशिवाय त्या ठिकाणी हप्ता मागतात। तर माझी आपल्या या निमित्ताने विनंती आहे की या नागराज गुजरेला आज आपण तात्काळ निलंबित करावे आणि असे जे काही प्रकार होत आहेत ह्याच्यामुळं जे खाजगी हॉस्पिटलवाले आहेत ते आपली योजना घ्यायला तयार नाहीत आणि मग प्रत्येक ठिकाणी मग काहीतरी क्युरी काढतो, नोटीस करतो आणि मग अशा माध्यमातून गोरगरीब रुग्णांना ह्याचा उपयोग होत नाही आणि मग अनेक त्या ठिकाणी दवाखान्यात गेल्यानंतर रुग्णांना त्या ठिकाणी बेड नाहीत म्हणून हॉस्पिटल सांगतात का तर वरची लोक आपली समन्वय आहेत ही त्या ठिकाणी हप्तेखोरी करतायत। तर याला आपण निलंबित करणार का? आणि जे आपण आता उत्तरामध्ये सांगितलंय की 2339 आजारावरती त्या ठिकाणी उपचार होतो, पण प्रत्यक्षात मात्र तेवढ्या प्रमाणात तिथं उपचार मिळत नाही। काही ठराविकच गोष्टीला उपचार होतो आणि बाकीच्या गोष्टीला रेफर केलं जातं, कारण आपल्याकडे ICUची सोय नाही, आपल्याकडे व्हेंटिलेटर नसतात। चला थोडक्यात विचारा। याच्यामध्ये आपण या अधिकाऱ्याला या समन्वयाला सस्पेंड करणार का? आणि सर्पदंश आणि आत्महत्या याच्यासाठी सर्पदंशसाठी पॅकेज वाढवणार का आणि आत्महत्याला यामध्ये समाविष्ट करणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अभिजित पाटील साहेबांनी महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या एकूण कामकाजामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यातल्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरच्या संदर्भात तक्रार केली आहे। मला असं वाटतं की या संदर्भात महात्मा फुले आरोग्यदायी योजना ही लोकांना एकही रुपये न देता सगळे मोफत उपचार देण्याची जबाबदारी असणारी राज्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे। अशा योजनेमध्ये जो कोण चुकीचं काम करत असेल त्याच्यावरती तात्काळ कारवाई आम्ही करू। आजच्या आपल्या सूचनेप्रमाणे 1 आठवड्याभरामध्ये याची चौकशी करून तात्काळ आम्ही त्याचा चार्ज काढून घेऊ आम्ही आणि चौकशी बघून त्याच्यावरती कारवाई करू। ठीक आहे।